रोजच्या प्रवासात खूप वेगवेगळे लोक भेटतात. तशा प्रेमा आजी भेटल्या. आजी माझं वय किती म्हणले तुम्ही? 80. आणि तुम्हाला काहीच आठवत नाही, रजाकार आठवत नाही. अहो माझं वय 80 नाहीच. ते उगं आमच्या मालकांनी कार्डावर केली ते 5-6 वर्ष पुढे घातली. आता पोरं म्हटली बाई मला तर काय माहिती. आणि गाव तुमचं नदी हत्तर का? हं. नदी आहे का गावात? आहे की. हम्म. आणि सुना तुमचं काहीच ऐकत नाहीत. ऐकते. सगळं सगळ्या? ऐकते. हो. सुनांचं मी ऐकते. माझं कावर ऐकणार तिने. माझं ऐकते. तसं काही नाही. सगळं चांगलं आहे. शाळा तुमची निलंग्यात. हो निलंग्यात. जागीरदारांच्या वाड्याची तिथं राहायला होते का तुम्ही? भाड्याचं घर होतं आमच्या आईवडिलाचं. तिथेच आम्ही लहान होतो. मग तुम्ही आयुर्वेदिक औषधं घेतली का होमिओपॅथी काय हो घेतली? ते वामनाचारी होते का? हां. काय वामनाचारी तर माहिती. हो त्यांचंही घर. हम्म. वामन गुरु. आहे नाही ग. हम्म. वामनाचारी इथंच राहते ते बघ. तिकडं. ते गोरक्षणाचं तिकडं. राजवैद्य होते त्यांनी दिली ते. शेवटची गोळी कधी घेतली? किती वर्षापूर्वी? का चालूच असतात गोळ्या? मला काहीच नाही. गोळी नाही काही नाही. बीपी शुगर? शुगर नाही बीपी नाही काही नाही. माझं डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं. मग ते झालं त्यावेळेस प्रकृती दाखवून या म्हणले डॉक्टरनी. मग आम्ही त्या जगतापच्या दवाखान्यात गेलो आणि तिथं माझी प्रकृती तपासली त्याने. किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? परवा 4 वर्ष. 4-5 वर्ष. ओके. मग काय काय आजार निघाले तुम्हाला? आजार काही नाही. फक्त मला बीपी निघाला त्यावेळेस. मग तिने गोळ्या दिले. बीपी कमी झाल्यावर पुन्हा 15 दिवसांनी ऑपरेशन केलं. बाकी काही नाही. 1 महिना घेतली गोळ्या. यानं म्हटलं एक महिना तर घे. गोळ्या घेतली मला चक्कर निजून राहावं लागते सारखं. मग काय कोणी आलेलं कळणार गेलेलं कळणार. 1 महिना तर घे म्हणल्यावर 1 महिना गोळ्या घेतली मी. पुन्हा नाही? पुन्हा नाही. लस तर घेतली की नाही कोविडची? घेतली की. कोविड घेतली. रोज किती वाजता उठायचं? जागीसाठी उठून काय करू. पोरी करते सगळं. मग काही काम करत नाही. आधी करत होते आता मला काही होईना. अच्छा ही कहाणी ही नाही आहे. यांची ओळख तर तुम्हाला प्राथमिक झाली आहे. पण मला एक व्हिडिओ आला आणि तो मला फार रंजक वाटला. तो असा की किती वर्ष झालं जेवण केलेलं नाही? 50 वर्ष होते वयाच्या आता. मी की नाही हे नाही लहान होता. डोहाळे लागले. आता पहिलं सांगते. पहिलेपासून तुम्हाला सांगते. मी आधी वरण भात खात होते माहेरी लग्नाच्या आधी. लग्न झालं 16व्या वर्षी. मग घरी वरण भात 2दा-3दा वरण भात खायचं. मग आमच्या आई कधी भातही करत नव्हती. तसंच झोपायचं. मग आमचे वडील रागवायचे का बरं तिने भात खाते भात का बरं करते. मग भात करायची मला उठवायची जेवायला द्यायची मग मी जेवायचं. अशी मी हट्टी होते. मग काही दिवसांनी लग्न झालं. लग्न झाल्यावर मग मला तिथलं अन्न पचना गेलं. मला वरण भात खाऊन सवय. मग तिथं काय शेतामध्ये जे धान्य येईल ते खायचं. कधी मक्याची कधी उडदाची कधी मुगाची. तेव्हा परिस्थिती नव्हती की हो. दुष्काळ होता त्यावेळेस. मग खायचं. मग ते पोट फुगायचं पोट दुखायचं उलट्या व्हायच्या करपल्या ढेकराला यायच्या. असं बरेच दिवस झालं. दवाखान्यात दाखवले पण काही झालं नाही दवाखान्यात. त्यांनी डॉक्टर म्हणायचे ह्याला काही आजार नाही काही नाही काही नाही. ह्याला फिरायला ते घेऊन जा खाऊ द्या. मी म्हणले फिरते एवढं मोठं काम करते म्हणले घरामध्ये. मला काही पण खावं वाटत नाही भूक लागत नाही काही नाही. तसंच खावा खाल्लं तर मला पचायचं नाही. मी सोडूनच दिले पुन्हा पूर्ण. एकदा खायचं पुन्हा खायचं नाही. कधी दुसरी दिवस पुन्हा दुसऱ्या दिवशी खायचं नाही. कधी दुपारी खायचं कधी संध्याकाळी खायचं नाही. मग असं करत मग बरेच दिवस आले तसेच. मग पुन्हा आमची सासूबाई चांगल्या होत्या. मग तिने आमचं घरचं दूर होतं. मग तिने म्हणायचे अगं आम्ही सगळेजण जेवण करतो तू काही खात नाहीस. मग तिने आपल्या हातानं मला दूध द्यायची कॉफी द्यायची. मला आधी द्यायचे मग चौघी जावा आमची सासूबाई जेवायला बसायची. एवढी आमची सासू चांगली होती. पुन्हा कधीपासून तुम्ही जेवायचं सोडून दिलं? मला पुन्हा काही दिवसांनी डोहाळे लागले. डोहाळे लागल्यावर पाणी पचत नव्हतं काही पचत. 9 महिने तसा त्रास झाला. मग आता 9 महिने झाल्यावर पडूनच होते. मग पुन्हा दवाखान्यात दाखवायला आणली ते लातूरला उकड्याच्या दवाखान्यामध्ये.
दाखवायला आणले तर डिलिव्हरीच झाली. कुणाला वाटलं नव्हतं हे आता कसं जन्मतं हे लेकरू असं वाटतं, पण चांगला झाला त्यानं सुद्धा. प्रदीप 50 वर्ष वय आहे त्यांचं. ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला ते क्लार्क म्हणून 2010ला जॉईन झालेत. आता 50 वर्ष झाली तुम्ही जेवणच केलेलं नाही? कधी कधी खात होते, कधी नाही, कधी खायचं कधी नाही, असं करून करून पुन्हा हे असं झालं. पुन्हा डिलिव्हरी झाल्यावर बायकांना वाटलं आता खाईल, हे डोहाळे आहेत, पुन्हा खाल्लं तर पुन्हा तसाच त्रास. मग त्याला भिवून मग खायचं सोडूनच दिलं. ते सोडून देते कायम, पुन्हा नाहीच. आता तर काय, आता काही नाही. किती वर्ष झाले असतील त्याने जेवण सोडून? ऑलमोस्ट 50 वर्ष. नाही, आमच्या लेकरांना कुणाला माहीत नाही मी जेवलेलं. हे पा, तो नातू आहे, तो नातू आहे, ही लेक आहे, हे 2 सुना आहेत. हे पोरं देवीला ते कुठे गेलं का, जय देवा आमच्या आईला नीट कर म्हणायचे आणि पाया पडायचे देवापाशी दोघंही. देवाला त्यांनी साकडं घातलं की आई माझी जेवावी म्हणून. तेच, पण असं करत होते. माझे लेकरसुद्धा एवढे चांगले. काय करायचं, आपल्या हातात काय शेवटी. काय करायचं, कॉफी घ्यायची. मग तेच आहे आता. किती दिवसात घ्यायची कॉफी? 4दा घेते. 4दा फक्त हीच कॉफी? हो हो हो. का ह्यालाही पुन्हा काही वेगळा अजून आग्रह असतो? नाही नाही, थांबा थोडं, ते थंड झालं, मी आताच पिणार, गरम करून पिते. गरम मला कडक, हात लावून बघा बरं. नाही खूप कडक लागते मला. बरं, एक कडक करून घेऊया. पण आता नको की. का? आपलं शूटिंग करायचं की अजून. असं मग द्या थोडंसं पिते. असं मग द्या. याला म्हणतात व्यावहारिक चाणाक्षपणा. मग तेवढं सगळं कशाला, उगं थोडं एक घोट पिते, तुम्हाला काढाय पुढचं. उगं तोंडाला लावत झालं की काय. आता एवढंच प्यायचं बस. एवढीच प्यायची करू का? एवढी पूर्ण भरून पिते की, पण तुम्हाला काढायचं म्हणून पिले. मला थंड पिल्यासारखं होत नाही, कडक पाहिजे मला. ते समाधान होत नाही पिल्याशिवाय. मग ते पिऊनही न पिल्याने होते. पण आता दिवसात 24 तास आहेत. 5-6 तास तुम्ही झोपत असाल? नाही, मला झोप येत नाही. कवाच झोप येत नाही. उगं पडून राहते पण झोप येते. काय टी व्ही बघते, भागवत पुराण राहते, काय शिव महापुराण राहते, वाचते मी. माझी पुस्तक आहे तेवढे मोठे, हरिकथा. मला म्हणूच दिली नाहीत की हरिकथा तुम्ही लगेच सुरूच केलं तुमचं. म्हणा मग आता झाली की तुमचं? नाही ना, अजून तर सुरू झालंय. बस म्हणते. श्री गुरुभ्यो नमः. हरे श्रीनिवासा. मला हरिपथामृत सार गुरुगळ करुणा दिंदापणे तू पेरुवे. परम भगवत भक्त रिरनादररी केळवडू. श्रीरम श्री मलगी परमादररी पाडलू. कुळितू केळव कुळते पाडलू. निलिवेनंतरे नलिवन निदरे ओलिवे निमगेंब. सुलभनो हरी तन्नवर घरी गे बित्त गलनुर माधव. नोली सैरे पामरू बळरू भवा डोळगे. मन डोळगे तानिड्डू मनवे. देनशी कोंबनू मन वृत्तिगळ. अनुसरीशी भोग निवणू तीव्र चेतनके. मनमनित्तरे तनव निवणू तनुदंडशी दिन दिन दी. साधन व माळ परिगित्तपणू स्वर्गादी भोगगळ. श्री मनोरम चमल वर्जित कामित कैरवदळ. श्याम शबल शरण्य शाश्वत शर्ख राक्षसखा. सामसन्नूत सकल गुणगण धाम श्री जगन्नाथ विठ्ठल. निम हिमतैसी सलहीर सकल सुजनरनु. हरिकथामृत सार गुरुगळ करुणा दिंदापणी तू पेळवे. परम भगवत भक्त रिदनादररी केळवडू. आदररी केळवडू, आदररी केळवडू. हरे श्रीनिवासा. भारती रमण श्री मुख्य प्राणांतर्गत श्री कृष्णार्पण. माझं लक्ष ह्या आजीबाईकडं लक्ष जाण्याचं मुख्य कारण आहे डॉक्टर दीक्षित. डॉक्टर दीक्षित आणि डॉक्टर जिचकारांची जी एक थेअरी महाराष्ट्राला सांगितली आणि त्याच्यावरती खुद्द पंतप्रधानसुद्धा व्यक्त झाले. कारण डॉक्टर दीक्षितांची त्यांना वेळ दिला. आणि मधल्या काळामध्ये डॉक्टर दीक्षित मला भेटले होते. त्यांनी असं सांगितलं की 2 वेळेला जेवण्याची थेअरी ती जी आता महाराष्ट्र त्यांना फॉलो करतो ती आता त्यांनी बाजूला केली आणि ते केवळ 1च वेळेला जेवण करतात. पण आजीबाई तर त्याच्या पुढच्या निघाले. तर यांनी तर गेल्या 50 वर्षात जेवणच केलेलं नाही आहे. आणि म्हणून प्रचलित आपल्याकडे ॲलोपॅथीमध्ये ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनावरती एकदा शांतपणे विश्लेषण व्हायला हवं. खास करून आपल्याकडे डायबिटीस आणि तत्सम आजारासंदर्भात असं म्हणतात की एका विशिष्ट अशा काळानंतर
तुम्ही तुमच्या शरीरामध्ये काही ना काहीतरी भाग गेला पाहिजे. पण आजीबाई केवळ कॉफी, मग चहा का नाही घेत? मला आवडत नाही. चहानं पित्त होते, उलट्या होते. ते सोडून दिले तर सोडूनच दिले. कधी कधी दूधही घेत होते, पण ते दुधाचा कंटाळा, आजारी असल्यामुळे ते पिऊन पिऊन सारखं तेच कंटाळा म्हणून कॉफी सुरू केली. आमची सासू फार चांगली होती हो, तसली सासू कोणाला मिळाली आता. शेवटचं आठवतं का किती वर्ष झाली तुम्ही जेवण करून? काय किंवा मला काही आठवत नाही. ताट समोर घेऊन तरी कुणाच्या लग्नात, विधीला? लग्नामध्ये तर मी कधी जेवलेच नाही. उगं बसायचं, मग ते कुठं कोणी आईस्क्रीम आणून द्यायचं, कधी ते लस्सी आणून द्यायचं, मग हे प्यायचं बसायचं, मग हेच लग्न. हां. आता मुंजीला हे कुठे गेल्यावर कॉफी पीत होते, पण ते मला ही आवडत नाही कॉफी. ती ब्री आवडत नाही, झालं ती काय अजून कसले नेस आवडत नाही. माझी कॉफी वेगळी आहे. ती कॉफी पिते. कधी 5 कप झाले असं होतं का? 5-6 कप? कोण मोजलंय त्याला? होतही असेल काय त्याला. कधी दृष्टी किती लांबचं दिसतं तुम्हाला आता? मला सगळं दिसते, असं? कुठूनही दिसते. ऐकू किती येतंय? ऐकूही खूप येते. मला काहीच नाही, माझं काय म्हणजे काहीच हे नाही, सगळं चांगलं आहे. प्रकृती काय ते आपलं BP नाही, शुगर नाही, एवढं की पाठ कंबर हे आता वयामानानं दुखत असेल, त्याला काय करायचं आता, हे दुखणारच आहे. काय करायचं आता, काय सांगावं ह्या काय त्यांच्या कन्या आहेत थोरल्या, हे त्यांचे 2 चिरंजीव आणि हे नातू वगैरे आहेत. पण मला तुम्ही दोघी सुना आहेत ना, तुम्ही पहिल्यांदा इथे लग्न करून आल्यानंतर हे जरा अचंबित करणारीच गोष्ट आहे थोडी. मग ते जेवतच नव्हते ना, त्रास व्हायचा. काही खाल्लं तरी, थोडं जरी नैवेद्याचं पुरण वगैरे खाल्लं की त्यांचं पोट फुगायचं आणि मग त्यांना रात्रभर उलट्या व्हायच्या. ओके. त्याच्यासाठी मग खातच नव्हत्या काही. पाणी सुद्धा नाही पित. कधी तर 4-8 दिवसाला एक घूट पिते. काय सांगता? हो, कॉफी तर जेवण तर जाऊ द्या. कधी तर 4-8 दिवसाला त्यांचं ते, आता ते कॉफी जरी केलेली डायजेस्ट व्हावं म्हणून ते औषध आहे आयुर्वेदिक, ते घेताना कधीतरी एक घूट पाणी पिते. तुम्हाला नाही आश्चर्य वाटलं की हे असं कसं काय? हे असं कसं काय, आपल्यासोबत कसं काय जेवत नाही. यांनी सांगितलं की ते पहिल्यापासूनच तसं आहे. आता सगळे आमच्या पाहुण्यात वगैरे सगळ्यांना माहिती आहे. काकू जेवत नाही. ते कॉफी करायची 4 टाइम, तेवढं त्यांच्या वेळेत द्यायची, ते म्हटलं. कधी त्यांचं वजन केलं का? वजन केलं तर मागे 35 किती? 35 किलो. 35-40 आसपास होतं. आताही त्यांचं तसंच दिसतंय वजन त्याच दरम्यान. तसंच असं कुणाला माहीत आहे, कायच नाही तर वजन कुठलं वाढणार आहे. फिरायला आहे जायचं तेवढंच आहे. हो रोज हो, हे नाही होते. असं आमचे भाऊ वारल्यापासून ते फिरणं सोडून दिले. त्यांचे यजमान 2023ला त्यांचं निधन झालं, तेही ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये होते. तेव्हापासून 5ला म्हणजे भाऊंना आमच्या फिरायला सांगायचे. दोघं मिळून जायचे. दोघं फिरायला जायचे. त्यांना तेवढं व्हायचं नाही, सासऱ्यांना थोडं धाप लावायचे. मग यांनी फिरून यायच्या त्यांना तिथे बसून. जवळजवळ रोजच्या 2-3 किलोमीटर. वैद्यकीय क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे आणि बाकी तर प्रेक्षक बघणारच आहेत. पण जे वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत, स्पेशली जे न्यूट्रिशन आहेत किंवा जे पोट विकाराचे तज्ज्ञ आहेत असे, किंवा ज्यांना वैद्यकीय क्षेत्रातलं मोठं ज्ञान आहे, अशा मंडळींनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये काही त्यांची महत्त्वाची मतं असतील तर ती जरूर नोंदवावीत. कारण ह्यातला कुतूहलापोटी जरी हा व्हिडिओ असला तरी एकूणच भारतीय पद्धतीबद्दल जे अलीकडे खूप जास्त बोललं जात आहे त्याच्या अनुषंगाने ह्या व्हिडिओकडे बघायला हवं.